आता बघा कसा तुम्हासनी धडा शिकवतो. बसा आता शोधित. तेरे ही आचरण से होंगे तेरे कर्म उजागर और तेरे कर्मों से भरेगी पाप पुण्य की घागर. ओ बंधु रे, ओ बंधु रे, ओ बंधु रे, ओ बंधु रे. दादा, त्या गर्दीकडे जाऊया का? माझे बाबा त्या गर्दीत तर नसतील ना? हो चल. ही तर पण आलीत. बसा शोधित आता. निघतो म्या. अंबा, कागद द्या परत. कागद द्या इकडे. कागद द्या सांगतोय तुम्हाला. कागद द्या इकडे. मैं फकीर पढ़ना ना जानू पर इतना तो जानू. मैं फकीर पढ़ना ना जानू पर इतना तो जानू. भाव प्रेम सब नदियां जैसे और तेरा मन सागर. तेरे ही आचरण से होंगे तेरे कर्म उजागर. थांबा. तू आणि तू आधी हे सांगा, का तुम्हा दोघांना हे कागद का उचलू द्यावेत? अरे ए म्हाताऱ्या, तू हायस कोण असे प्रश्न विचाराय? आमच्या बाबांबद्दल एक पण शब्द नाही बोलायचा. हो नाही बोलायचा. हो नाही बोलायचा. हो नाही बोलायचा. मी कोण आहे नंतर सांगेनच, परंतु प्रश्न प्रथम माझा आहे. का म्हणून तुम्हा दोघांना हे कागद उचलू द्यावेत? भांडण मायात आणि या भीमरावाच्या मधीवती तरी सोडवण्याची संधी याला आणि मला मिळायला हवी. ज्याच्यात जेवढी ताकद त्याची तेवढी कागद. आणि तुला? बाबा, शक्तीच्या हिशोबाने कोणीही कोणावर वरचढ असू शकतं. जर शक्तीनुसार आपण निवड करायला लागलो तर कमकुवत व्यक्ती कधी काही जिंकूच शकणार नाही. ना वर्तमान, ना अधिकार, ना प्रेम, ना काहीच नाही. ह्या कागदांवर माझं दुःख लिहिलंय मी, माझा प्रश्न लिहिलाय. हे माझ्या भविष्याशी निगडीत आहे. माझं भविष्य विखुरलेलं आहे आणि यांना ईर्ष्या आहे माझी, त्यामुळे हे असं करतायत. आता कागद फाडायचाही प्रयत्न करतील. बाबा, प्रत्येक व्यक्तीला भविष्य निवडण्याचा अधिकार असला पाहिजे, ना की ईर्ष्या. बाबा, हा असाच मोठ्या मोठ्या बाता करून आम्हा सगळ्यांनी लहान दाखवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही लहान जातीची माणसं. हा लय शिकला शवरलाय म्हणून याला वाटतं मोठ्या जागी याला काम मिळायला हवं. पण कसं का देतील मोठ्या जातीचे याला काम? का नाही देणार मोठ्या जातीतले काम? मी कुठल्या जातीचा आहे याच्याशी काय घेणं देणं आहे? योग्यतेच्या आधारावर नोकरी मिळते आणि मला सुद्धा माझ्या योग्यतेनुसार नोकरी मिळाली होती. मी व्यवस्थित कामही करत होतो, पण वरच्या जातीतल्या लोकांनी विरोध पसरवला आणि मग माझ्या विरोधात अफवा पसरवल्या आणि त्या अफवांच्या आधारे मला नोकरीवरून काढलं गेलं. आता माझी एवढीच इच्छा आहे की हा माझा प्रश्न मुंबईमध्ये फिरून फिरून लोकांपर्यंत पोहोचावा. या पूर्ण शहरामध्ये कोणी एक व्यक्ती असा असेल ना ज्याला हे योग्य नाही वाटणार. पुढे पाऊल टाक आणि कागद उचल. हो. असं कसं उचलायचं? हे नाही चालायचं. अरे मूर्खा, तुझ्या समोर जे बसलेत ते साधे सुधे बाबा नाहीयेत. भरपूर प्रसिद्ध समाजसेवक, गाडगे बाबांचे परम शिष्य.
सेवाराम बाबा. कंच गाडगे बाबा आणि त्यांचे शिष्य म्हणे, जे एवढं त्यांच्या महिमेचं गुणगान गायला लागलीत. ते गाडगे बाबा ज्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्याच्या शेंड गावात झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मामांकडे राहिले आणि मग तिथून अचानक अज्ञातवासात निघून गेले. मग माहीत नाही कसं काय त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की ते भिक्षा मागू लागले. मी गाडगे बाबांविषयी खूप काही ऐकलंय. माझे बाबा नेहमी त्यांच्याविषयी सांगत असतात. आणि तुम्ही त्यांचे शिष्य आहात, अनुयायी आहात, तर तुम्ही सुद्धा आमच्यासाठी पूज्य आहात. आशीर्वाद द्या. सुखी राहा. भीम, पुढे हो आणि हे विखुरलेले कागद उचल आणि एक कागद मला देऊन जा. तुझ्या प्रश्नांचा काही भाग माझ्याकडे असू देत. जा, बाकीचे प्रश्न वाटून टाक. हो. हो, हे घ्या. निघतो मी. प्रणाम. चल. प्रणाम बाबा. सुखी राहा. कसलं फकीर आहात? तो तुम्हासनी मूर्ख बनवून गेलाय आणि तुम्ही भाऊक झालात. भीमराव आंबेडकर होता तो, आणि त्यांनी मला मूर्ख नाही बनवलं. परंतु त्याच्यासोबत माझी ही भेट एक यादगार भेट झाली. एका शिकल्या सवरलेल्या भीमाशी एका अनपढ फकीराची भेट. बघतच रहा. हा पुरुषोत्तम कसे त्या भीमरावला धावून धावून त्याचा उत्साह नेस्तनाभूत करून टाकतो ते. मग त्या थकलेल्या भीमरावच्या कडे नंतर एखादा कागद जर का वाचलाही आणि त्याने तो कुठे चिकटवला देखील, आणि मग त्या एका कागदाला बघून पूर्ण शहर थोडी येणार आहे त्या भीमरावला नोकरी देण्यासाठी. अरे लोकांकडे काय कामधंदे आहेत की नाही? आता वेळ आलेली आहे त्या भीमरावला गुडघ्यावर आणण्याची. फक्त थोडा वेळ आणखी वाट बघावी लागेल. चला बंधूंनो, आपापल्या घरी जाऊयात. आजचा खेळ संपला. चल बाळा महिपाल, चला निघतो. बाबा, पुरुषोत्तमने खूप धावायला लावलं असेल त्या भीमरावला. आज तर त्याची मती ठिकाणावर आलीच असेल. मोठा ज्ञान पाजळत फिरतो. काय काय हवंय? असे का बघतोयस? दिसायला प्रतिष्ठित वाटत आहात. दिसायला प्रतिष्ठित माणूस दिसतो म्हणजे? अरे प्रतिष्ठित माणूसच आहे मी. नाव तर ऐकलंच असेल. मेघनाथ नाव आहे माझं. हा, माझा मुलगा महिपाल. काय पाहिजे? या पत्रकाबद्दल माहित आहे? कागद कुठून मिळाला तुम्हाला? अच्छा, मला असं वाटतंय की भीमरावचा कचरा यांनी देखील उचललाय. अरे बाबा, हा तोच कागद आहे जो तो गल्लोगल्ली फिरून फिरून पूर्ण शहरामध्ये वाटत आहे. याचा अर्थ तुला माहित आहे. हो, तर चल त्याच्या कार्यालयात, त्याची मदत कर.
खूप हुशार आहे. ए बाबा, कसला वेड्या वाकडं बोलतोयस तू? मदत कर भीमरावची. अरे तू आहेस कोण? फकीर आहेस ना? तर फकीरासारखाच राहतो. या भीमराव सारख्या लोकांची मदत करण्याची गोष्ट स्वप्नात देखील सांगू नकोस मला. मदत कर भीमरावची. खूप लहान व्यक्ती आहात, दिसता मोठे. ए म्हाताऱ्या, तोंड सांभाळून बोल. आणि संस्कारहीन सुद्धा. जी व्यक्ती दुसऱ्याला मदत करायला धजावत नाही, ती व्यक्ती कधीच मोठी होऊ शकत नाही. स्वच्छतेला जीवनातल्या महत्वपूर्ण मूल्यांपैकी एक मूल्य बनवलं पाहिजे. बहुतेक उपासमारीने असं डोकं काम करत नाहीये. विनाकारण वेळ वाया घालवला आपण. चल. हे बघा, हे घ्या. हा माझा एक प्रश्न आहे. हा तुम्ही एकदा वाचा आणि माझी काही मदत करू शकला तर करा. घे, फाटलं तुझं पत्रक. आता सगळे प्रश्न संपले. आता तू सरळ तुझ्या घरी जा. भीमदादा, कशी विचित्र लोक आहेत. अशा लोकांना बघून इतका राग येतो ना. अरे भीमदादा, तुम्ही हसताय का? मागे बघ दीपक, बाळादादा आणि करुणा वहिनी येत आहेत. चल. बाळादादा, कुठे गेला होतास तू? आणि का असं करतोस नेहमीच? जेव्हा रागात असतो तेव्हाही न सांगता जातो. आता रागात नव्हतास तरी न सांगताच गेलास. आता हे कुठं नाही जाणार न सांगता भीमभाऊ. मी ह्यासनी सांगितलं होतं समजासनी सांगूया, पर हे म्हणाले की भीम नेहमीच म्हणतो की नवीन सुरुवात कधी बी केली जाऊ शकते. म्हणूनच मी करुणाला इथून लांब घेऊन गेलो. भरपूर काही बोललो आणि एक नवीन सुरुवात करून आलो. बरं झालं बाळादादा तुम्ही आलात. माझे बाबा माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करायचं बघतायत. तुम्ही जर तुमच्या भाषेत समजलात तर कदाचित तुम्हाला कळेल. नवीन सुरुवात? मला काही कळालं नाही. म्हणजे ते पुरुषोत्तम काका म्हणतायत ह्याचं लग्न करायचं आहे ह्या वयात. मी खूप समजावलं, आम्ही सगळ्यांनी विरोधही केला, पण कोणाचंही ऐकत नाहीये. फक्त सगळ्यांशी भांडणं करतायत, काहीही बोलतायत. ह्यात काय नवीन गोष्ट आहे भीम? तुझ्यासाठी तरी रोजचं काम आहे. तुझ्या आयुष्यात तू नेहमी विरोधकांबरोबरच तर राहिलायस. विरोधक नेहमी तुझ्या आजूबाजूला असतात, पण तरी सुद्धा तू नेहमीच योग्य पद्धतीने त्यांना समजावलंयस. तसंच पुरुषोत्तम काकांनाही समजेल. फक्त गोष्ट एवढीच आहे की त्यांना समजेपर्यंत ते काय काय गमावतील ते माहिती नाही. अरे समजत नाही का तुला? केव्हापर्यंत मुलीच्या लग्नाची वाट पाहत राहू मी? हुंड्याचे जे पैसे घेतलेस ते परत दे. हे मला नाही माहित. ठेवलं होतं तू माझ्याकडे हुंड्याचं पैसे. हे मला नाही माहित.
उद्या संध्याकाळपर्यंत मला निर्णय हवाय, नाटक नाही. उद्या सकाळपर्यंत कसं दीपकला म्हणू? तो भीमराव नसता तर मी म्हणवलं असतं, पण तो आहे म्हणून तर त्रास आहे ना. थोडा अजून येळ द्या की. ते तू बघ. सर, उद्या मला माझे पैसे नाही मिळाले ना, तर परवा तुला मी दाखवतो मी काय करू शकतो ते कोणत्याही परिस्थितीत. लक्षात ठेव जे सांगितलंय ते. काहीतरी नक्की करायला हवं. भिक्षा देशील? नक्कीच देईन. मलाही वृत्तपत्राच्या ऑफिसात योग्यतेनुसार नोकरी मिळाली, पण जातीच्या नावाखाली त्यांनी विरोध केला आणि मग माझ्या विरोधात अफवा पसरवल्या आणि अफवांच्या आधारे मला त्या ऑफिसातून काढलं गेलं. भला माणूस वाटतोस, परंतु भिक्षा घेणाऱ्याला विचारणार नाहीस की त्याला काय हवंय. काय पाहिजे? बाबा, तुम्ही मला गाडगे बाबांविषयी नेहमी सांगतात ना. आज मला त्यांचे शिष्य सेवाराम बाबा भेटले होते. काय? त्यांचे पाय शिवून प्रणाम केलास की नाही? हो, केला ना. चांगलं केलंस. मोठ्या लोकांचे आशीर्वाद नेहमी कामाला येतात. आशीर्वादच तर भेटला, नोकरी तर नाही मिळाली ना पुन्हा. मला तर लक्षातच येत नाही की हेच आयुष्य आहे का कुठलं सत्संग आहे. ते चांगल्या चांगल्या गोष्टी, ज्ञान आणि आशीर्वादाने भरून आहे खूप, पण कामधाम एक पण नाही. आशीर्वाद नाही. तिला बोलू दे, तिला बोलायची सवय आहे. मला सांग, बाबांशी काही बोलणं झालं का? काही नाही. माझ्याकडे प्रश्नांचे जे कागद होते त्यातला एक कागद त्यांनी घेतला आणि म्हणाले की आता तू जा. आणि तू निघून आलास? हो. एका भिक्षूला विचारणार नाहीस की त्याला काय हवंय? काय पाहिजे तुम्हाला? काय आहे हे? एका भल्या माणसाची नोकरी का हिरावून घेतलीत तुम्ही? याला याची नोकरी परत द्या. तर आता एक फकीर या शहरात भीमरावची लढाई लढायला आलेला आहे. न्यायाचे कित्येक रूप असतात, चेहरे असतात. हा एका फकीराचा चेहरा आहे. त्याला त्याची नोकरी परत द्या. जा तुम्ही, जे करायचंय ते करा तुम्ही. भीमरावला नोकरी मिळणारच नाही. गाडगे बाबांचा शिष्य आहे मी, आणि जो कोणी गाडगे बाबांचा शिष्य असतो तो घाण साफ करण्याची शपथ घेतो. मी घाण साफ करण्याची शपथ घेतली आहे. घाण, जमिनीवर पडलेला कचरा का असेना किंवा मस्तकात असलेली घाण, सगळं साफ करत राहीन. वेडा माणूस आहेस का? बाबा, 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 मला क्षमा करा. मी तुम्हाला व्यवस्थित ओळखू शकलो नाही. कोणत्या गोष्टीसाठी क्षमा मागतोयस? घरी गेल्यावर यांनी तुमच्याबद्दल बाबांना सांगितलं आणि शेवटी म्हणाले की काही हरकत नाहीये. जर गाडगे बाबाचे शिष्य मिळाले तर दुसरा कोरोना शोधायची काय गरज होती? तू ऑफिसला जा, ते तिकडेच असतील. हो. क्षमा करा मला. मी याआधी तुम्हाला व्यवस्थित ओळखू शकलो नाही. तुम्ही इथे माझी लढाई लढताय आणि मी तुम्हाला असं एकट्याला सोडलं. मॅनेजर साहेब, एक शिकला सवरलेला भीम आणि एक अनपढ फकीर बाबा एकत्र आलेत. आता तर हे टाळं तुटेलच.